आज आपण स्वीट डिश बनवत आहे। बाहेरून मिठाई विकत आणायची आवश्यकता नाही आहे, कारण ही डिश 2 साहित्यामध्ये बनवून तयार होतं। छान असे बघा, मिठाई सहज 2 साहित्य वापरून बनवू शकतो। 1 वाटी मिल्क पावडर घेतलेला आणि 1 वाटी ग्लास आपल्याला किती प्रमाणात बनवायचं आहे त्या वाटीनी किंवा ग्लासनी साहित्य घ्यायचं। जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर 1 ग्लास घ्यायचा आणि ग्लासनी साहित्य घ्यायचं। सगळ्यांच्या घरी जे साहित्य असतं त्यापासूनच आज आपण बनवत आहे। इथे मी 2 वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे आणि आधी 1 वाटी मिल्क पावडर टाकायचं, मिक्स करायचं आणि पुन्हा 1 वाटी मिल्क पावडर घ्यायचं आणि मिक्स करायचं। एकाच वेळेला 2 वाटी दूध टाकू आपण तर काय होणार, गडे बनणार। म्हणून 1 वाटी टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। नंतर 2 वाटी मिल्क पावडर तर 2 वाटी दूध घेतलेले आहे। आता सण वगैरे येणार, रक्षाबंधन येणार तर सहज बघा आपण गोड डिश बनवू शकतो। फार वेळ लागत नाही, खोवा कशाचाच वापर नाही करत आहे आपण, फक्त मिल्क पावडर आणि दुधापासून डिश बनवत आहे। यामध्ये टाकलेला आहे तूप। तूप टाकल्याने पेढा जो आहे तो कडक बनणार नाही, नरम राहणार। म्हणून पोहा खाच्या चम्मचनी 1 चम्मच तूप टाकायचं आहे। छान असं घट्ट येतपर्यंत मिक्स करत राहायचं। बघूनच छान वाटत आहे ना, तसेच खाण्याकरता पण खूप छान बनलेले आहे आणि फक्त 2 साहित्य वापरलेलं आहे। दूध तर सगळ्यांच्या घरी असतं, फक्त मिल्क पावडर आणायचं आहे। बाहेरची स्वीट डिश खाण्यापेक्षा बघा घरी आपण सहज स्वीट डिश बनवू शकतो। पुन्हा घट्ट येऊ द्यायचं आणि कमी गॅस ठेवायचा, जेणेकरून जळायला नाही पाहिजे। कमी गॅसवर फिरवत राहायचं। बघा छान असं घट्ट आलेलं आहे। या पद्धतीने आपल्याला छान असं घट्ट करून घ्यायचं आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। खूप सोपी आहे बनवण्याकरता, फार जास्त साहित्य पण वापरलेले नाही आहे आणि छान असा पेढा बनवून तयार होतं। यामध्ये मी पोहा खाच्या चम्मचनी 1 चम्मच साखर टाकलेली आहे। ज्यांना गोड पाहिजे असेल इथे साखरचे प्रमाण कमी जास्त करू शकतो। मी इथे पोहा खाच्या चम्मचनी 1 चम्मच साखर टाकलेली आणि छान असं मिक्स करून घेत आहे, जेणेकरून पूर्ण मिल्क पावडर आणि दूध घट्ट झालेलं आहे त्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे साखर। आपण हाताला थोडं तूप घेऊया आणि छान असं पेढा बनवूया। इथे लहान मोठा आकार आपण देऊ शकतो। मी इथे छान असा गोल आकार देऊन पेढा बनवून घेत आहे। आहे ना सोपी बनवण्याकरता आणि पटकन बनतं। फार जास्त साहित्य पण नाही वापरायचं आहे। या पद्धतीने मी पूर्ण पेढे बनवून घेत आहे। तुपाचा हात घ्यायचा आणि छान असा गोल आकार देऊन पेढा बनवून घेऊया। फक्त पोहा खाच्या चम्मचनी 1 चम्मच तूप टाकलेले, जेणेकरून पेढा कडक नाही व्हायला पाहिजे। छान असे पेढे बनवून घेतलेले आहे। इथे थंडच दूध वापरलेले आहे, गरम दूध नाही घ्यायचे आहे। 2 वाटी मिल्क पावडर, 2 वाटी दूध। केसर मी गरम दुधामध्ये थोडंच दूध घेतलेले, अर्धा चम्मच पोहा खाच्या चम्मचनी त्यामध्ये केसर टाकलेले होते। छान असं कलर आलेला आहे। ते दूध आणि केसर पेढ्यांवर ठेवत आहे, जेणेकरून दिसायला पण छान दिसणार आणि वरून कलर पण येणार। आहे ना बनवायला सोपी, बाहेरून आणायची आवश्यकता नाही। 2 साहित्यामध्ये छान असे स्वीट डिश बनवून तयार होतं। बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। बाय बाय।